नमस्कार सर्वदांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ चालू केला आहे. रात्री तुम्हाला दाखवलं जोडी वगैरे घेऊन आले आणि पैंजण जे मी बनवायला दिले ते साहेबांना ते अजिबात आवडले. मी पातळवाले बनवायला दिले, रोज डेली वापरायसाठी चांगले. रिजेक्ट केले त्यांनी पैंजण दुसरे बनवायला टाकले. काहीतरी 45-46 हजाराचे होत आहे ते, तर मग ते राहू दिले आणि मग जोडवेच घेतले. मग आता सोनाचं मग ठरले होतं का आम्हाला पैंजण घ्यायचे. आता तिला पैंजणचं नाही काय सांगणार मी, जोडवी घेतलीत मी सांगितलं आणि मला जोडवी घेतली. तर जोडवी पायात पण घातले. पण आता काल मला सोनाने साड्या पाठवल्या त्या तुम्हाला दाखवते, कारण मीच बघितल्या नाही का अजून कोणत्या, कारण मला अजून कोणाला साड्या द्यायच्या राहिल्या आहेत. अजून उल्हासनगरच्या ताईला साडी नाही दिली, त्या दिवशी होते तेवढ्या कमी पडल्या साड्या. अगोदरच कोण येते त्याला जात आहे. आणि आता पूजेच्या दिवशी पण कोण एक्स्ट्रा आलेलं, तर सगळ्यांना साड्या वगैरे गेल्या. आता हे खोलते मी. हे बघा पॅकिंग आहे, अजून खोललेलं पण नाही मी. आणि कुठल्या पाठवल्या आहे माहीत नाही, कारण आता द्यायच्या हिशोबाने मागवल्या सगळ्यांनी. आणि जवळजवळ थोडंसं काठपदरमध्येच आहे आणि डार्क कलर, कारण मला एकही साडी घरी घालायची नाही. तर कुठल्या आहे तुम्हाला थोडंसं कॅमेरा इकडे तिकडे करून दाखवते. एक ताईची कमेंट आली मला, ताई जो नेकलेस घातलाय तो खरा आहेत का? ताई खरं आहे, सगळे दागिने खरे आहेत. खोटं मी कधीच काही घालत नाही, अगदी कानात नाही, नाकात नाही, गळ्यात नाही, कधीच नकली काही घालत नाही. तर सगळे खरे आहेत ताई न. पण मी कधी काही तुम्हाला काही दाखवत नाही ना, त्यामुळे तुम्हाला असं वाटलं असेल. हे बघा, आता हा एक थोडासा ना असा शेवाळी कलरमध्ये घेतला आहे. हिरवा पण येतोय, डार्क हिरवा, एकदम डार्क हिरवा बघा, एकदम छान असा हा कलर मला द्यायचा आहे कोणाला तरी. तर हे बघा, हे असा डार्क हिरवा कलर आहे. सगळे मी काठपदरच मागवले, कारण द्यायचे तर त्या हिशोबाने असे छान दिसले पण पाहिजे. आणि हा एक अंजीर सारखा कलर म्हणतात आपण, तो अंजिरी कलर, असा सेम कलर मी माधुरीला दिलाय. आता हा पण काठपदरच आहे बघा, सोनाने पाठवलेत मला या. आणि खूप ताई बोलत होत्या, तू आता परवा पूजेला साडी घातली ती सोनाकडून घेतली का? नाही ताई, माझं ऑपरेशन झालं त्यावेळेला बहीण आलेली ना, बहिणीने आणलेली मला. तुम्हाला दाखवलं पण होतं बघा, मी गुढीला नेसवलेली गुढीपाडव्याला, आणि ती नंतर ब्लाऊज शिवायला दिलं मैत्रीकडे. आणि हा एक मोरपंखी कलर आहे बघा, छान एकदम मस्त वाटतो, फ्रेश एकदम. सगळे असे डार्कच कलर मागवले मी, एकदम घरच्याच लोकांना द्यायचे, कारण राहिलेले एवढे द्यायचे. आणि तुम्हाला सांगू ताई नो, अधिक महिन्यामध्ये जितकं द्याल ना तेवढं चांगलं आहे, जितकं द्याल तिकडं. आणि हा पुन्हा मी गुलाबी कलर सांगितला तिला की डार्क गुलाबी दे, कारण जो होता ना, एक कल्याणची मामी आली डार्क तिला दिला, एक भारती ताईला दिला, आणि एक मागे शारदा आलेली, शारदाला. कारण असे डार्क कलर ना काही खूप छान वाटतात बघा, कोणी घाला कसं आहे, एकदम राणी कलर हा सुंदर वाटतो. तर म्हणून मी हा एक गुलाबी कलर पण पुन्हा मागवलेला. असा हे करून दाखवते बघा, छान वाटतोय. तर आता उल्हासनगरची ताई 2 दिवस गेल्या होत्या आणि येणार आहे पुन्हा. आता स्नेहा इथंच आहे ना, स्नेहाचं कॉलेज नाही चालू झालंय, तर म्हटले या मग पुन्हा 2 दिवस, म्हणजे ती पण तुमच्या संगतीच जाईल. आता याचे ना पैसे वगैरे ती मला सांगेल का, मी फक्त सांगते का असे कलर पाठव तसे पाठव, आणि आल्यानंतर बघते. हे बघा असे हे 4 जसे लागतात. हे अर्जंट पाठवले तिने मला, कारण साड्या कमी पडल्या आणि मी तिला अर्जंट कुरिअर करायला लावलेलं. तर हा कलर खूप भारी वाटतो, एकदम सुंदर कलर आहे, एकदम छान वाटतोय हा कलर. हा अंजेरी जरा थोडं कोणी असं लाईट कलर घालणार आहे त्यांना, आणि मोरपिसी गुलाबी छान वाटते. अशा पोरीने साड्या पाठवल्या त्या. हां, तर पण म्हटले, कारण मी कपडे वगैरे टाकताना मी भिजलेत, आता चेंज वगैरे करायचं. पोरं सगळे झोपलेले, आज रविवार आहे, सगळे झोपलेले. दीदी झोपलेली, स्नेहा, यश सगळे झोपलेले. साहेबांचं आवरून दिलं त्यांना कणकणी जरा 2 दिवसापासून. त्यांना रात्री डोलो दिलेली. डॉक्टरकडे जा म्हणता चिडायला लागली माझ्यावर, नाही गेले. यश पण फोन केले डॉक्टरांना, तर बोलले ये 1 तासामध्ये, जास्त नंबर नाही, पण नाही गेले. तर ठीक आहे, आज त्यांना आज उपवास संपताय, आज साबुदाणा बनवून देणार आहे मी त्यांना, कारण 12 वाजेपासून अमावस्या चालू होती. आता आज साबुदाणा वगैरे देणार आहे, म्हणजे दुपारी पुन्हा एखादी गोळी द्यायला होईल. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केलीत, आणि आता आज खूप उशीर आरामात चाललंय सगळं, काही 12 वाजलेत बघा. देवपूजा वगैरे सगळं झाले, पण आज मी फुलं नाही वाहिले. आता उद्या मला सगळं देवार वगैरे स्वच्छ करायचं आहे, आणि मग खूप वेळ जातं. म्हटले आज काही फुलं वगैरे वाहत नाही. बघा दिवे वगैरे चालू आहे, दूध साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे.
सगळी छान अशी पूजा झालीत. आणि आता किचनमध्ये मला काही थोडंफार बनवावं लागणार आहे. गरमी तर खूप, इच्छा तर होत नाही किचनमध्ये जायची, पण ते काय चुकणार आहेत का, करावं तर लागणार आहेत. आज खूप पसारा पडलेला आहे घरामध्ये, भरपूर असा पसारा पडलेला आहे. आणि एक कमेंट होती ताईची आपल्या, की ताई रात्रीचं वगैरे एवढं जेवण नाही जाणं, म्हणजे जे पूजेचं नाही. तर ताई एवढ्या माणसांना जेवण आहे ना, सगळं बरोबर पुरलेलं. इतकं 50-55 माणूस होतं, सगळ्या माणसांना सगळ्याला पुरलेलं. फक्त 2-3 वाट्या भाजी राहिलेली, डाळ पूर्ण डाळ बटाट्याची भाजी वगैरे अजिबात नव्हती राहिली काही. आणि पुरणपोळ्या काहीतरी 2-3 बाकी राहिलेल्या. 60 पोळ्या मागवलेल्या होत्या मी. तर सगळ्यांचं जेवण अगदी व्यवस्थित झालं. शिरा राहिला थोडासा, 2 वाट्याभर काहीतरी भात राहिलेला. म्हणजे संपलं नाही काही आणि कमी कोणालाच आलं नाही, पुरून उरलं, सगळ्यांना पुरून उरलं. तर अगदी संपायला नको आणि कोणाला काही कमी पडायलाही नको आणि खूप काही वाया पण जायला नको. तर मला नेहमीचा जेवणाचा अंदाज आहे, कारण काही पण असलं आपल्याकडे इतकेच माणसं असतात. तरी नातेवाईक जास्त बोलवले नाही, का आता सगळे गरम्याने थकलेले होते इकडे तिकडे जाऊन. कोण गावी जाऊन आले, कोण आम्ही देवाला जाऊन आलो आहे, कोण कुठं. तर नातेवाईक बऱ्यापैकी बोलवले नव्हते. त्यांना फक्त फोन केलेला, ज्यांना वेळ आहे त्यांनी. आणि पुन्हा ते फिरायला गेलेले अलिबागला, कारण माझं पूजेचंच अचानक ठरलं का ब्राह्मणांना ना टाईमच नव्हता ते गुरुजींना, कारण अधिक महिन्यात खूप बिझी असतात ते लोक सगळे. तर पुरून उरलेलं जेवण, काही कोणाला कमी पडलं नाही, काय नाही. पण दगदग मात्र भरपूर होती, ताईंना भरपूर दगदग होती. चला तर साधी सिंपल काहीतरी भाजी बनवायची. जाऊया किचनमध्ये. आता बघा किचनमध्ये ना मी अगोदर कुकर वगैरे लावून ठेवलेला. कुकरला भात लावला आहे आणि थोडीशी चण्याची डाळ लावली शिजायला बघा डब्यामध्ये अशी वरती. एका याच्यामध्ये दोन्ही पण होऊन जातं. छोट्या डब्यात डाळ आणि खाली भात लावला आहे. आणि सकाळचं दूध होतं ते आता पिशवी आली गरम केले. रात्रीचं थोडंसं राहिलेलं ते इतकं उरलं, आता संपून जाईल. टमाटे संपलेले, तर हे साहेबांनी मला आणून दिले टमाटे वगैरे. आता भाजी बनवायची आहे. तर मी दोडका कापून ठेवला आहे. दोडका आणलेलं ना, तर दोडका कापून असं स्वच्छ धुवून ठेवलं इथं. आज साहेबांना मी साबुदाणा बनवणार आहे. साबुदाणा भिजवलेला आहे, तो नंतर बनवेल. आणि काळा खजूर संपलेले ते मसालेवाले दादा ना, त्यांनी पाठवून दिलेत मला रात्री. आत्ता मी डब्यांमध्ये भरले बघा. हा काळा खजूर आहे ना, खूप छान असतो. हा कलमी, तुम्हाला नेहमी सांगतो कधी पण घेताना कलमी खजूर घ्या, खूप छान लागतो. बी खूप छोटीशी निघते आणि खूप असं मस्त असं जाडसर हे असतं, चांगला भरलेला, पोकळ नसतो. आणि अंजीर पाठ ठेवलेत हे बघा, अशा डब्यामध्ये ठेवले. तर यश इथून मग जवळच्या जवळ घेतो, समोरच्या कपाटात ठेवले. तर किचन वगैरे चांगला पुसून घेतला, सगळं आवरलं इथं. आता त्याला साधी सोपी थोडीशी एक दोडक्याची भाजी आणि स्नेहा तशी बाहेर पण जाणार आहे त्या शॉपिंगला. तिला कपडे वगैरे पण घ्यायचे आहेत ना. आता ती जाणार, आता कॉलेज चालू लवकर यायची नाही. मग तिला म्हटले, दीदीला बोलले तू घेऊन जा सुट्टी तर, आणि तिच्यासाठी कपडे वगैरे खरेदी कर जरा काय. चला भाजी बनवायला घेते. तर बघा दोडका बनवायच्या अगोदर आहे ना, थोडीशी एक भाजी बनवून घेते. दीदीला दोडका आवडत नाही. थोडंसं तेल घातलं आहे आणि ते थोडीशी मोहरी तडतडू देते. काल भातावर 2 बटाटे लावलेले, उकडले बघा. आता सोलून घेतले आणि कापून घेते तोपर्यंत. मोहरी तडतडली. आता जिरं, लसूण आणि कढीपत्ता दोन्ही एकत्रच केलेत मी. एक मोठा टमाटा कापून घेतलाय. थोडंसं परतून घेते. टमाटा चांगला परतलाय. आता एकदम असा तेला छान गळू दिलाय. कोथिंबीर टाकते यातच. तुम्ही जर तिकडचं जर दाखवलं काय नो, आज एवढा पसारा आहे आपल्या घरामध्ये. पण पोरांचं कसं आज आरामात चाललंय ना, मी पण काही घाई करेन ना त्यांना. कोथिंबीर चांगली परतून घेतली. थोडीशी हळद घालते इथे. 1 चमचा आपला कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा काश्मीरी पावडर. बस पाणी वगैरे काही नाही टाकणार आहे. न कांदा शेंगदाणे कूट काहीच नाही. फक्त अशी प्लेन भाजी लागते तिला. तिला शेंगदाणे भाज्या आवडत नाही. बिना शेंगदाणे भाज्या तुम्ही द्याल ना, त्याच आवडतात. तर आता बरेच दिवसानंतर पिंकवालं नमक काढलेत मी वापरायला. पहिलंच होतं घरामध्ये, पण खोललं नव्हतं मी अजून. आता सध्या ना व्हाईटच नमक वापरत होते, पण म्हटलं आता हे पण थोडंसं संपून टाकून. याला ना बघा आतमध्ये अशी ना छान पॅकिंग करायला हे असते, म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं काढून घ्यायचं आणि पुन्हा चिपकून द्यायचं असं.
छान होतं. आता थोडंसं हे पण वापरून टाकणार आहे पिंकवालं हे, कारण हे जास्त खारट नसतंय. सध्या दीदीला बरं नव्हतं तेव्हापासून आम्ही ना व्हाईटच नमक वापरत होते. आता व्हाईट आहे, पण आता हे संपल्यानंतर मग मी डब्यामध्ये काढणार आहे. तोपर्यंत मोठ्या बरणीत भरून ठेवते. मिठासाठी स्पेशल ही मोठी अशी काचेची बरणी घेतलेली आहे. 2, एक छोटी आणि एक मोठी. आता झाकण वगैरे काय नाही ठेवत आहे, फक्त जरासं परतून, कारण उकडलेले बटाटे याला काही शिजवायची जास्त गरज नाही आहे. फक्त अशी लाल भाजी पाहिजे असते तिला. दोन्ही पण आता वापरणार आहे, व्हाईट पण आणि पिंक पण. तशी 1.5 किलोची बरणी बघा, 1 किलोचं एवढं भरून वरती राहतं. 1.5 किलोची बरणी ती. भाजी झाली. याच कढईमध्ये दुसरी भाजी टाकायची आहे मला, म्हणून मी पहिली करून घेते सुकी भाजी. किती छान सुंदर झाली बघा, काहीच वेळ लागत नाही, फक्त टमाटर वगैरे जर गळू दिला. तर आता भाजी काढून घेतली, प्लेटमध्ये काढून ठेवली. आता तीच कढई धुवून घेतली, थोडीशी तेल घातलं जरा आणि मोहरी. आणि दोडका आहे ना मी असं मोठं मोठं कापले, कारण याच्याने एक सगळं काढून टाकतो आणि डाळ फक्त डाळ वेचून वेचून खातो. बारीक असेल ना तर काढायला त्याला थोडीशी दिक्कत येते. जिरं घातले, लसूण चेचून ठेवलाय. इथं कांदा टमाटा काही नाही दोडक्याच्या भाजीला, पण कोथिंबीर कापली. आता गॅस कमी केलाय आणि आता इथे मसाले टाकते. थोडीशी हळद उलटाण्यावर टाकली बघा, करपायला नको म्हणून. आणि 1 चमच्याला कमी मी काश्मीरी पावडर. ते जास्त तिखट नाही खात. 1 चमचा भरून आपला कांदा लसूण मसाला. आणि हे धुवून ठेवले मी आता, स्वच्छ पुन्हा धुतलं एकदा दोडका. आणि इथे व्हाईटवालं मीठ टाकते मी, आपलं जे नमक आहे व्हाईटवालं टाकते 1 चमचा भरून. थोडंसं परतून घेते मग पाणी घालते. तरी बघा चांगलं तेलामध्ये किती वेळ परतून घेतला. आता दोडक्याचं थोडंसं पाणी सुटले भाजीला, आणि इथे अजून थोडंसं शिजण्यासाठी पाणी घालणार आहे. अर्धा तांब्या पाणी टाकलंय. आता मी ना हे झाकण न ठेवता शिजवणार. झाकण ठेवता सगळं तेल उडून जाणार, आणि थोडं शिजल्यानंतर ही डाळ होतणार आहे त्यामध्ये. पण आता वाटण बनवते याचं. थोडंसं लसूण घेतलं आहे, आता जिरं वगैरे काही वाटायला टाकणार नाही आहे. आणि थोडेसे शेंगदाणे भाजून ठेवलेले, खूप घट्ट नाही करणार आहे, पातळसर असं शेंगदाणे आणि लसूण असं थोडंसं वाटून घेणार पाणी घालून. हे वाटून घेते. हे बघा हे शिजतंय तोपर्यंत मी पाणी घालून चांगलं असं बारीक करून घेतलं शेंगदाणे आणि लसूण. आता हे शिजतंय तोपर्यंत मी काय करते, 2 बाजरीच्या भाकरी बनवून घेते. चपात्या नाही, आज भाकरी करणार आहे. तर भाकरी होईपर्यंत हे पण शिजते बारीक गॅसवर. का शिजलेला, आणि मी त्यात डाळ आहे ना टाकून दिली, शिजलेली डाळ होती. आता हे शेंगदाण्याचं वाटण जे आहे ते यात टाकते. मला तर अशी ना नुसती लालच भाजी आवडते, पण यशला नाही चालत तशी लाल. घरात आहे ना थोडीशी वेगवेगळी माणसं आहे, कोणाला शेंगदाणे चालत नाही आणि कोणाला बिना शेंगदाणे चालत नाही असे. तर हे शेंगदाणे माझ्याकडून थोडे जास्तच झाले, अशी पातळ करायची होती मला, पण आता झाले चुकून वाटून झालेच, जाऊ द्या. पातळसर भाजी असेल ना रशाची मग खायला बरी वाटते. आणि शेंगदाण्याचं हे घातलं ना वाटण की कलर जातो पूर्ण, लाल कलर आहे ना अजिबात दिसत नाही. आता या सगळ्या भाजीला 1 तांब्याभर पाणी घ्यायचं. अगोदर अर्धा तांब्या टाकलेलं, आता अर्धा टाकलेत मी. ही झालीत उकळती भाजी, आता बस होत आहे. आणि मी ते 2 भाकरी करून घेतल्या. पोरी नुसता भातच खातात, 2 भाकरी करून ठेवल्या अशा थोड्याशा. इंद्रायणी तांदळाचा असं गरम गरम मस्त भात आहेत, त्यांना जे खायचं असं ते खातील. का तर त्या भाकरी चपातीला असं तोंड लावत नाही, नुसतं शिळं पडतंय जेवण, इतकं फेकायला लागतंय ना हल्ली.
चला ही भाजी उकळून घेते आणि थोडीशी खिचडीची तयारी करून घेते. तर आता आहे ना कढई ठेवली. भाजी मी काढून घेतली बघा. भाजी काढून लगेच टोपामध्ये ओतून घेतली, साईडला ठेवली. किटली रिकामी झाली तर म्हटलं आता किटली घासायला काढते. मग डब्यातून डायरेक्ट तेल घेतले मी. ते काय पाहिजे किटली घासली तर संध्याकाळपर्यंत चांगली सुकी होईल. थोडंसं तेल घातलंय आणि बटाटा कापून चांगला मी स्वच्छ धुतलायत. आता सगळं लगेच ठेवून दिलेले ना, तर हाताला भेटा नाही तर काही. मला तिथं खूप पसारा होतो ना, पटापट लगेच आवरून ठेवते. आता इथे बटाट्याला मीठ घातलं तर चांगली शिजतात पण आणि बटाट्याला चव पण उतरते. असे बेचव नाही लागत. कच्चा बटाटा आहे, उकडलेला नाही आहे हा. आता गॅस बारीक करते आणि झाकण ठेवते. झाकण ठेवून वाफेवर चांगला आतल्या शिजतो. तोपर्यंत शेंगदाणे आणि मिरची काढते. आता बघा एवढ्या मिरच्या घेतल्यात मी अंदाजाने. खूप तिखट नाही पाहिजे. थोड्याशा मिरच्या भांड्याला स्वच्छ घासून घेतले कारण आताच वाटण केलेलं. थोडं शेंगदाणे साहेबांना असं जाडसर लागतं, बारीक कूट नाही लागत. कूट तर आहे शेंगदाण्याचा पण जाडसर असं हे भरड करायची. तर आता हे वाटून घेते मी. थोडंसं मिक्सरला फिरून घेते. तोपर्यंत बटाटा पण परतला इकडे तेलामध्ये. असा छान बटाटा मीठ घातल्यामुळे ना लवकर शिजतो आणि असं छान क्रिस्पी होऊन जातो बघा. मस्त पानसट नाही लागत खायला. वाटून घेते. हे बघा आता बटाटा परतलाय आणि मी अशी बघा भरड करून घेतली. यामध्ये चांगलं परतून घ्यायचं म्हणजे तिखटपणा मिरचीचा कमी होऊन जातो. थोडंसं परतल्यानंतरच साबुदाणा टाकायचा कारण कच्ची मिरची वाटलेली असते इथे. थोडंसं असं तेलामध्ये परतून घेतलं तर ते मिठाचं वगैरे चांगलं बटाट्यामध्ये हे सगळं मिक्स होऊन जातं. शेंगदाणे मिरची आज खूप दिवसातून साबुदाणा खाते ते. 1 महिन्यानंतर. 1 महिना कंप्लीट झाला उपवास चालू होऊन. त्याच्या अगोदरच्या रविवारला त्यांनी खाल्ले होते. एकही उपवासाला त्यांनी साबुदाणा वगैरे काही सुद्धा खाल्लं नाही. आता साबुदाणा टाकते मी. त्यांना कापलेली मिरचीचं खिचडी अजिबात आवडत नाही. असं वाटून घालायचं तेव्हा ते चव लागते बोलतात त्याची. आम्हाला बनवायचं असेल तर मिरची कापूनच टाकते. काहीच एवढं चालून जातं. थोडंसं साबुदाणा आणि घातलाय तिथे आणि थोडंसं मीठ घालायचं. अगोदर मी मीठ घातलेलं आहे. आता थोडंसं साबुदाण्याच्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे. खाली कढईला चिकटून नाही घ्यायचं. चिकटला ना तर ते चिकटतच चालतं. आता झाकण ठेवते आणि गॅस बारीक करते. आता सगळी परतून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. गॅस बंद केला मी. आता काढून घ्यायचे. जर अशी वाफ राहू दिली चांगली मऊ मऊ होती मस्त. एकदम चिकट पण नाही एकदम मोकळी पण नाही. अशी खायला बरोबर होती. किचन वगैरे सगळं पुसून घेतलं. जेवणाचं इथं ठेवलं. आता जेवायला घेऊ सगळं तिकडे. किचन स्वच्छ करून घेतलं आहे. भांडी बिंडी सगळं झालं बघा. बेसिंग वगैरे घासून सगळं चकाचक केलेत. लादे वगैरे पुसून झालेत बघा. सगळं स्वच्छ झालं आहे. आता वाजलेत 2 वाजलेत बघा बरोबर. आणि आता एवढा वेळ गेला माझा. पण काय आज लेटच चालू केले मी. 12 वाजता काम चालू केलेलं आहे. आणि तुम्हाला सांगू भाभी तिच्या मुलीचं घर बांधायचं काम चालू आहे गावी. काही केले ना भाभी यायला मागे ना. फोन करते बोलती कधी तिकीट भेटत नाही कधी काय. आता तर 2-3 दिवस झाले फोनच उचलत नाही. एक तर मला समजे ना पण येते नाही येते काय होतंय. आणि तिच्या नादात मी इतक्या बाया सोडून दिल्या का म्हटले ती 1 महिन्यातच यायचं बोलली होती. 1 महिना मी कसं तरी ॲडजस्ट करेन आणि तिचं काम ती घेईल. पहिले जे येत होते ते बोलले नाही कायमचं देणार काम तर आम्ही करणार. आता एक पण येईना.
बोले अगोदर नाही दिला, आता कसं काय, मग असं झालं ते. भाभीच्या नादाने माझे पूर्ण एकदा महिना बोलता 2 महिने कंप्लीट 2 महिने होऊन गेले भाभीला जाऊन. तसं एकटीवर खूप काम चाललं आहे आता, काय करायचं, करावंच लागणार आहे. पण येते की नाही येते ते पण क्लिअर सांगा ना मला, असं झालं. बघू जेव्हा येईल तेव्हा येईल, काय करणार. थोडे म्हणजे आता इतके जास्त दिवस निघून गेले, आली तर येईलच थोड्या दिवसामध्ये. आली तर ठीक आहे, नाही तर मग शोधावं लागेल आणि पुन्हा कोणाला तरी मस्त करावं लागेल. जी बाबी माझ्याकडे येते ना नेहमी बघा, फिरायला वगैरे माझ्यासोबत असते, ती पण गावी गेलेली. बाबी 14 तारखेला गेली आणि ही 26 तारखेला गेली. त्यामुळे दोघी संगतीच गेल्या, नाही ती तरी येऊन मला थोडीशी मदत करे. आली ती आता, पण आता घरचे तिची आवरावरी आहे. मध्ये मध्ये कधी एखाद दिवशी लईच वाटलं काय तर थोडंसं तिला बोलून घेईल. ती आली गावावरून आता. चला असू द्या, ठीक आहे. नाही तर आपलं काम आहे, आपल्याला करावंच लागणार आहे, काय करणार आज. असू दे, चला चला आता ह्या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.